शेतकऱ्यांना उद्या आंबा बागायतदाराचे दोन स्वरूप असतात. एक स्वतः शेतकरी आंबा बागायत असतो, दुसरा जे आंबा बागा हे बाजूचे शेतकरी आपल्या जवळचे शेतकऱ्यांच्या बागा तयार करायला घेत असतात. त्यामुळे ह्या दोन्ही शेतकऱ्यांना आणि आंबा बागायत करणारे जे शेतकरी आहेत त्या दोघांना आता उपासमारीची किंवा उद्या आत्महत्याची सुद्धा वेळ येऊ शकते. आणि त्यामुळे शासनाने याबाबत कायम उपाययोजना केली पाहिजे आणि ठोस उपाययोजना केली पाहिजे. आपण बघतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना 1 लाखापर्यंत कर्जाची नुकसान भरपाई मिळाली होती, कर्जामध्ये सवलत मिळाली होती किंवा कर्जमाफी झाली होती. परंतु आता गेले 3-4 वर्ष सातत्याने कर्जमाफी होईल म्हणून, खावटी कर्ज माफ होईल म्हणून सातत्याने एकमेकाला पेढे भरवत आहेत, परंतु ही कर्जमाफी झाल्याने ही वस्तुस्थिती आहे. आज मी पेपरमध्ये वाचलं की माजी आमदार अजित गोपटे सुद्धा सांगतायत की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. परंतु गोपटे साहेब आणि पालकमंत्री साहेब तुमच्या या पाचवी बहुमत तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे कोकणातील सगळं आमदार, खासदार, पालकमंत्री ह्या सगळ्या कोकणातील तुमच्या पक्षावर आहेत. असं असताना सुद्धा नुकसान भरपाईला एवढा उशीर का? आणि आज दुर्दैवाने आपण बघित असाल की जे नेतृत्व आहे त्या नेतृत्व पुढे येऊ शकत नाहीत. काही शेतकऱ्यांचे नेते म्हणणारे आज भाजपमध्येच गेलेले आहेत आणि त्यामुळे राजू शेट्टी सारखा बाहेरच्या जिल्ह्यातले शेतकरी नेते या आंदोलनासाठी लोकांना यावं लागतं. परंतु आम्ही या आंबा बागायतबरोबर आहोत आणि उद्याच्या आंदोलनानंतर त्यानंतर आंदोलनाच्या दिशेवर आम्ही सक्रिय सहभाग आमचा दर्शवणार आहोत.